students, in previous lecture we have studied about the excretory system of human beings. So that is the excretory system present in human being. So that excretory system consists of pair of kidneys, then pair of ureters, urinary bladder and urethra. So kidneys are being shaped, okay, and the functional unit of kidneys are nephrons. Yes. So actual filtration of that work of filtration, so that is carried out by actually with the help of nephrons. So ureters are present, so that are the tube-like structures which carries urine towards the urinary bladder. Urinary bladder is a sac-like structure which stores urine for temporary time period, and urethra, that is the organ through which we throw urine throughout our body. So this is about the excretory system of human beings. So we have already studied about that. So today we are going to study about the coordination. So what is coordination? Coordination, the meaning is samanvay. Coordination means samanvay. So before that, think about it. So sometimes while eating, we bite our own finger or tongue by mistake. कधी कधी काय होतं बघा, खूप भरभर जेवणाच्या नादात आपण काय करतो, आपला बोट चुकून आपला बोट काय होतो दातांखाली येतो किंवा जीभ चावली जाते आपली. होतं की नाही असं काय काय बाय मिस्टेक चुकून काय होतं असं होत असतं. वाय दिस हॅपन, असं का होत असेल असं वाटतं तुम्हाला बघा. थिंक अबाउट दी. while eating we eat hurriedly. आपण काय करत असतो, खूप भरभर जेवत असतो. सो ॲट दॅट टाइम द कोऑर्डिनेशन ऑफ आवर टंग and our brain, so that get disturbed. We cannot concentrate on eating. त्यावेळी काय करत असतो आपण, आपल्या जेवणावर आपलं काय नसतं, लक्ष नसतं. मग अशा वेळी काय होतं, सो बाय मिस्टेकली वी आपले जे फिंगर आहे किंवा आपलं जे टंग आहे तर ते काय करत असतो आपण चावून घेतो आपले. सो समटाइम्स वी चोक व्हाईल इटिंग इन हरी. अशीच काय होते बघा, कधी कधी काय होतं बघा, खूप भरभर जेवत असताना आपल्याला ठसका लागतो किंवा चोकिंग होतं, घास अडकल्यासारखं होतो. सेम कंडिशन इथं पण होते. जेव्हा आपण खूप भरभर जेवत असतो तर तेव्हा काय होतं, आपलं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ऑन इटिंग, सो दॅट गेट डिस्टर्ब्ड. म्हणजे पूर्ण कॉन्सन्ट्रेशनने आपण काय करत नसतो, तेव्हा जेवत नसतो, खूप भरभर जेवत असतो. सो द कोऑर्डिनेशन म्हणजे जो आपला समन्वय असायला पाहिजे कशामध्ये, जेवणामध्ये, म्हणजे खाण्यामध्ये, ती प्रोसेस करण्यामध्ये आणि आपल्या ब्रेनमध्ये, हे जे कोऑर्डिनेशन आहे तर ते काय झालेलं असतं, लूज झालेलं असतं किंवा हे कॉन्सन्ट्रेशन कमी झालेलं असतं. देअरफॉर बाय मिस्टेकली किंवा आपण हरीली काय करत असतो, जेवत असतो, वी हॅव अ चोकिंग. आपल्याला काय होतं, घास अडकल्यासारखं किंवा गुदमरल्यासारखं आपल्याला होत असतं. सो सेव्हरल डिफरंट ऑर्गन्स दॅट फंक्शन इन अ मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. यू नो दॅट ऑल. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये कितीतरी वेगळ्या प्रकारच्या प्रोसेसेस किंवा ऑर्गन सिस्टीम्स काय होतात, स्मूथली अँड नीटली दॅट इज कॅरीड आउट. एकदम स्मूथली म्हणजे व्यवस्थितपणे काय होत असतं मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्समध्ये ह्या सगळ्या ज्या सिस्टीम्स आहेत तर त्या काय होतात, कॅरी आउट केल्या जातात. सो देअर लाईफ ऑर्गन्स गोज ऑन स्मूथली इफ इज कोऑर्डिनेशन बिटवीन द डिफरंट ऑर्गन्स ऑर ऑर्गन सिस्टीम्स अँड द स्टिम्युलाय इन द सराउंडिंग्स. आता इथं बघा, द लाईफ गोज ऑन स्मूथली. केव्हा ह्या सगळ्या लाईफ प्रोसेसेस स्मूथली होऊ शकतात, केव्हा होऊ शकणार आहे, व्हेन देर इज अ कोऑर्डिनेशन, समन्वय असेल तर. कुणामध्ये, द ऑर्गन्स, डिफरंट ऑर्गन्स ऑर ऑर्गन सिस्टीम अँड द स्टिम्युलाय विच इज रिसिव्ड बाय दॅट ऑर्गन ऑर ऑर्गन सिस्टीम फ्रॉम सराउंडिंग. म्हणजे जे वातावरण आहे त्यामधून येणारे स्टिम्युलाय जे आहेत, म्हणजे चेतना, संवेदना आहे, यांच्याशी आणि आपले जे ऑर्गन्स किंवा ऑर्गन सिस्टीम्स आहेत यांच्यामध्ये जर काय असेल, कोऑर्डिनेशन असेल, सो देन आफ्टर द लाईफ प्रोसेसेस आर गोज ऑन स्मूथली. म्हणजे व्यवस्थितपणे काय होतात, त्या कॅरी आउट केल्या जातात. सो डिपेंडिंग अपॉन धिस
we can say that the systematic regulation of different processes, so that can be called as control. या सगळ्यावरून आपल्या असं लक्षात येतं, सो वी कॉल दॅट द सिस्टमॅटिक रेग्युलेशन. सिस्टमॅटिक म्हणजे क्रमवार काय केलं जातं, नियमन केलं जातं. म्हणजे कुठलीही एखादी लाईफ प्रोसेस जी आहे तर त्याच्यामध्ये काय होतं, क्रमवार स्टेप्स. जसं फॉर एक्झाम्पल जेव्हा डायजेशनची प्रोसेस होते तर ती स्टेप बाय स्टेप केली जाते. सो यू ऑलरेडी स्टडीड अबाउट द प्रोसेस ऑफ डायजेशन. म्हणजे असं होतं का की आपण घास तोंडात घातल्यावर तो डायरेक्ट स्टमकमध्ये गेला आहे किंवा डायरेक्ट तो स्मॉल इंटेस्टाईनमध्ये गेला, असं होतं का. सो देर इज अ स्टेप्स दॅट आर कॅरीड आउट टू कम्प्लीट दॅट लाईफ प्रोसेस. ओके. सो हिअर द सिस्टमॅटिक रेग्युलेशन इन द डिफरंट लाईफ प्रोसेसेस. हे जे काही सिस्टमॅटिक रेग्युलेशन आहे वेगळ्या प्रकारच्या या लाईफ प्रोसेसमधलं, सो दॅट वी कॅन कॉल ॲज अ कंट्रोल. त्याला आपण काय म्हणू शकतो, कंट्रोल म्हणजे नियंत्रण म्हणू शकतो. अँड द ब्रिंगिंग अबाउट द डिफरंट प्रोसेसेस इन अ प्रॉपर सिक्वेन्स, सो दॅट कॅन बी कॉल ॲज अ कोऑर्डिनेशन. आता ह्या सगळ्या ज्या काही स्टेप्स आहेत किंवा या सगळ्या लाईफ प्रोसेसेस आहेत त्या कशा प्रॉपर सिक्वेन्सनी. सिक्वेन्स म्हणजे एका ठराविक क्रमानुसार जेव्हा या सगळ्या काय होत असतात प्रोसेसेस कॅरी आउट केले जातात, सो दॅट ब्रिंग्स अबाउट द डेफिनेट सिक्वेन्स, सो दॅट कॅन बी कॉल्ड ॲज अ कोऑर्डिनेशन. त्याला आपण काय म्हणू शकतो, कोऑर्डिनेशन म्हणजे समन्वय म्हणू शकतो. म्हणजेच सगळे ऑर्गन सिस्टीम आणि सराउंडिंगपासून मिळणारा जो स्टिम्युलाय आहे, म्हणजे ज्या काय संवेदना आहे किंवा चेतना आहेत, तर यांच्यामध्ये असणारं जे काय रेग्युलेशन आहे किंवा ते काय रेग्युलरली त्या जे काय घडत असतात, सो दॅट कॅन बी कॉल्ड ॲज अ कोऑर्डिनेशन. त्याला आपण काय म्हणू शकतो, कोऑर्डिनेशन असं म्हणू शकतो. म्हणजे सगळ्या लाईफ प्रोसेसेस ज्या आहेत त्यांच्यामध्ये आणि सराउंडिंगपासून मिळणाऱ्या त्या ऑर्गॅनिझमला मिळणाऱ्या स्टिम्युलाय आहे, तर याच्यामध्ये काय असतो, देर इज अ रिलेशन. आणि हे जे रिलेशन असेल तरच सगळ्या ज्या लाईफ प्रोसेसेस आहेत तर स्टेप वाईज त्या काय केल्या जातात, कॅरी आउट केल्या जाऊ शकतात. सो इफ एनी ॲक्टिव्हिटी इन द बॉडी टू बी कम्प्लिटेड सक्सेसफुली, प्रॉपर कोऑर्डिनेशन बिटवीन डिफरंट सिस्टीम्स अँड ऑर्गन पार्टिसिपेटिंग ॲट द डिफरंट स्टेप्स ऑफ दॅट ॲक्टिव्हिटी इज नेसेसरी. आता बघा, इफ एनी ॲक्टिव्हिटी इज कॅरीड आउट सक्सेसफुली, कोणती एखादी ॲक्टिव्हिटी आपल्या बॉडीमधली जेव्हा सक्सेसफुली म्हणजे पूर्णपणे यशस्वीपणे जर ती काय करायची असेल, कंप्लीट करायची असेल, सो देर इज अ प्रॉपर कोऑर्डिनेशन बिटवीन द ऑर्गन अँड ऑर्गन सिस्टीम दॅट इज मस्ट. त्या ऑर्गन आणि ऑर्गन सिस्टीममध्ये प्रॉपर कोऑर्डिनेशन असणं हे काय असतं, खूपच गरजेचं असतं. खूप म्हणजे खूप. म्हणजे त्या ॲक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट होणारे जे काय ऑर्गन किंवा ऑर्गन सिस्टीम आहे यांच्यामध्ये प्रॉपर जर कोऑर्डिनेशन असेल, सो देन आफ्टर दॅट ॲक्टिव्हिटी इज कम्प्लिटेड सक्सेसफुली. फॉर एक्झाम्पल, आता परत एकदा डायजेशनचंच एक्झाम्पल घेऊया आपण. डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये हे सगळे जे ऑर्गन्स आहेत, फॉर एक्झाम्पल माउथ, इसोफेगस, स्टमक, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, रेक्टम, ॲनस वगैरे. त्याच्यानंतर डिफरंट डायजेस्टिव्ह ग्लँड्स आहेत, सलायव्हरी ग्लँड, पॅनक्रियाज, ओके, लिव्हर सारखे, बरोबर. या सगळ्या ऑर्गन्समध्ये जर प्रॉपर कोऑर्डिनेशन असेल तरच काय होऊ शकतं, डायजेशन ही जी प्रोसेस आहे तर ती काय होऊ शकते, सक्सेसफुली कंप्लीट केली जाऊ शकते. लक्षात आलं तुमच्या. म्हणजे एखादी ॲक्टिव्हिटी बॉडीमधली सक्सेसफुली कंप्लीट करायची असेल तर काय व्हायला पाहिजे, त्या ॲक्टिव्हिटीमध्ये जे पार्टिसिपेट असणारे ऑर्गन्स किंवा ऑर्गन सिस्टीम आहे, काय तुम्हाला, ऑर्गन आणि जे ऑर्गन सिस्टीम त्या ॲक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट होणार आहेत त्यांच्यामध्ये काय हवं, कोऑर्डिनेशन म्हणजे समन्वय असेल. सो देन आफ्टर दॅट ॲक्टिव्हिटी इज कम्प्लिटेड सक्सेसफुली. इफ ड्यू टू लॅक ऑफ कोऑर्डिनेशन or some other factors there is a confusion at any step, so that activity may not be get completed. आता समजा जर काही कारणाने किंवा काही असे फॅक्टर्स असतात, काही असे घटक असतात, therefore that activity there is a lack of coordination. समजा जर तिथं काय असेल, कोऑर्डिनेशन राहिलं नाही तर काय होऊ शकतं, सो दॅट प्रोसेस नॉट कम्प्लिटेड सक्सेसफुली. ती प्रोसेस सक्सेसफुली कंप्लीट होऊ शकणार
नाही. जसं आता मगाशी एक्झाम्पल बघितलं की नाही, वेन वी ईट हरीडली वी हॅव चोकिंग, आपल्याला काय होतं, गुदमरल्यासारखं होतं, बिकॉज देर इज अ लॅक ऑफ कोऑर्डिनेशन बिटवीन द ऑर्गन्स अँड द कंट्रोल ऑफ दॅट ॲक्टिव्हिटी. याच्यामधलं जे कोऑर्डिनेशन आहे तर ते त्याच्यामध्ये कमतरता भासते. सो आफ्टर दॅट ॲक्टिव्हिटी इज नॉट कम्प्लिटेड सक्सेसफुली, तर ती ॲक्टिव्हिटी सक्सेसफुली कम्प्लीट होऊ शकणार नाही. फॉर एक्झाम्पल बघा, परत डायजेशनचं एक्झाम्पल घेऊया. इफ द फंक्शन ऑफ स्टमक दॅट गेट लॅक्स, किंवा त्याचं फंक्शन तो इफिशियन्सी स्टमकची जर समजा कमी झाली तर डायजेशन प्रोसेस ही कॅरी आउट केली जाईल का सक्सेसफुली? नाही केली जाऊ शकणार नाही, इफ देर इज अ लॅक ऑफ कोऑर्डिनेशन. सो देअर नीड्स टू प्रॉपर कोऑर्डिनेशन बिटवीन इंटरनल ॲक्टिव्हिटीज ऑफ द बॉडी अँड resulting from the various factors like the body temperature, water level, enzyme level, etc., or the stimuli that is arising from the surrounding environment. आता इथं फक्त ऑर्गन किंवा ऑर्गन सिस्टीम मधले हे कोऑर्डिनेशन इथं फक्त नेसेसरी असणार नाही आहे. सो देर शुड बी नॉट एनी रँडमनेस, म्हणजे कुठल्याही प्रकाराने तिथं काय होणार नाही आहे, लॅक ऑफ कोऑर्डिनेशन राहणार नाही. कशाच्या बाबतीत? बॉडी टेम्परेचर, देर आर व्हेरियस फॅक्टर्स. कशामध्ये सगळा समन्वय पाहिजे, कोणकोणत्या फॅक्टर्समध्ये? तर एक तर सिस्टीम्स आहेत किंवा ऑर्गन सिस्टीम्स आहेत, ऑर्गन्स आहेत, याच्यामध्ये तर कोऑर्डिनेशन मस्ट. देन आफ्टर द टेम्परेचर, बॉडी टेम्परेचर, त्याच्यानंतर वॉटर लेवल ऑफ आवर बॉडी, एन्झाईम्स, देर आर डिफरंट एन्झाईम्स विच आर प्रेझेंट इन द बॉडी, द लेवल ऑफ दॅट एन्झाईम्स. So coordination between that enzyme level and the stimuli which we get or we receive from the surrounding. So coordination between all these factors that must for regulation. आपलं जे रेग्युलर जे लाईफ प्रोसेस आहेत तर त्या कंप्लीट करण्यासाठी या सगळ्यांमध्ये कोऑर्डिनेशन असणं काय खूपच गरजेचं असतं. अँड सो दॅट that maintains the organ in the state of equilibrium and that is called as the homeostasis. आता हे असं जेव्हा काय केलं तर या सगळ्यांच्या मदतीनं आपल्या बॉडीमध्ये इक्विलिब्रियम म्हणजे संतुलन राखलं जातं. दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज होमिओस्टॅसिस. याला समस्थिती म्हणतात. होमिओस्टॅसिस म्हणजे काय? समस्थिती. म्हणजे काय बघा, जेव्हा डिफरंट लाईफ प्रोसेसेस आपल्या बॉडीमध्ये होत असतात तर तेव्हा आपल्या बॉडीमध्ये टेम्परेचर नेहमीच मेंटेन केलं जातं. सो दॅट इज किती असतं बॉडी टेम्परेचर? 37 डिग्री सेल्सिअस. हे नेहमी जरी एन्व्हायरमेंटचे स्टिम्युला कसेही असू देत, म्हणजे तिथं समर असू दे किंवा विंटर असू दे, सो वी मेंटेन आवर बॉडी टेम्परेचर ऑलवेज ह्युमन बीइंग्स हॅव अ बॉडी टेम्परेचर ऑफ 37 degree Celsius. So temperature of that get maintained. Okay, and then after the different enzymes. So that are enzymes, that level is also get maintained. एन्झाईमची लेवल पण काय केलं ते मेंटेन केलं जातं. म्हणजे खूप जास्त किंवा खूपच कमी एन्झाईम्स हे ठेवले जात नाहीत बॉडीमध्ये, त्याचं पण मेंटेनन्स होतं. म्हणजे बाहेरची स्थिती कशी असू दे, बॉडी टेम्परेचर, वॉटर लेवल किंवा एन्झाईम जी लेवल आहे हे नेहमी काय केलं तर याच्यामध्ये आपल्याला इक्विलिब्रियम दिसतो. जसं आपण आता एक्सक्रीशन ही प्रोसेस जेव्हा आपण शिकत होतो तेव्हा आपण बघितलं की समरमध्ये देर इज सम लेस अमाऊंट ऑफ युरिन इज फॉर्म्ड. ओके, अँड इन विंटर अँड इन मान्सून, सो ॲज कम्पेअर टू द समर मोर अमाऊंट ऑफ युरिन इज फॉर्म्ड. हे आपण बघितलं की नाही, मागच्या तासाला आपण हे बघितलं. तर असं का केलं, तर असं का होतं, तर टू कीप आवर बॉडी टेम्परेचर इन इक्विलिब्रियम स्टेट. असं का होतं, कारण आपलं बॉडी टेम्परेचर हे काय करायचं असतं, मेंटेन करायचं असतं. बिकॉज बाहेर काय असतं, खूप जास्त उष्णता असेल समरमध्ये तर आपली बॉडी टेम्परेचर काय होईल, राईज होईल ना. टू मेंटेन दॅट वी प्रोड्युसेस मोर our body produces more amount of sweat. खूप जास्त काय होतं, आपल्याला घाम येतो. ड्यू टू दॅट आवर स्किन रिमेन्स कोल्ड इन हॉट कंडिशन ऑल्सो. जरी हॉट कंडिशन असली तरी आपली बॉडी जे स्किन आहे तर ती कूल राहते किंवा कोल्ड राहते.
थंड राहते बिकॉज ऑफ मोर अमाऊंट ऑफ स्वेट इज प्रोड्युस्ड ड्युरिंग समर. आता तेच बघा, जेव्हा विंटर किंवा मान्सूनमध्ये आपल्याला जास्त भूक लागते, थंडीत जास्त भूक लागते की नाही, बिकॉज मोर अमाऊंट ऑफ एनर्जी मे बी प्रोड्युस्ड ॲट दॅट टाईम बिकॉज वी नीड मोर एनर्जी. बाहेरचं वातावरण कसं असतं, थंड असतं. आता त्या थंडीला काय करायचं, प्रिव्हेंट करायचं आहे त्या कोल्ड कंडिशनला. मग त्याच्यासाठी काय व्हायला पाहिजे, आपली बॉडी टेम्परेचर काय करायचं व्हायला पाहिजे, थोडं जास्त वाढवायला पाहिजे की नाही त्याला प्रिव्हेंट करण्यासाठी. सो आवर बॉडी नीड्स मोर एनर्जी. मग आपल्याला जास्त एनर्जी प्रोड्यूस करण्याची गरज लागते आणि तेव्हा आपल्याला थंडीत काय होतं, खूप जास्त थोडी जास्त काय होते, भूक लागत असते. वी ईट मोर फूड. ओके. सो all this is because to maintain the equilibrium of our body, so that is called as homeostasis. या सगळ्या स्थितीलाच काय म्हटलं जातं, होमिओस्टॅसिस असं म्हटलं जातं. सो विच इज व्हेरी मच नेसेसरी फॉर द ऑप्टिमल इफिशियन्सी ऑफ अवर बॉडी. आणि हे खूप काही आहे ऑप्टिमम स्टेटमध्ये राहण्यासाठी आपली बॉडी हे होमिओस्टॅसिस हे राखणं खूप काय असतं, गरजेचं असतं असं आहे असं. So this is about the coordination. Now see, we are going to study today. We are going to study about the coordination in plants. That is the coordination in plants. आता आपल्याला काय शिकायचं आहे, पहिल्यांदा सुरुवातीला प्लांट्समध्ये म्हणजे हे जे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आहेत त्याच्यापैकी पहिल्यांदा प्लांटमध्ये आणि नंतर ह्युमन बिईंगमध्ये कोऑर्डिनेशन कसं असतं हे आपण बघूया. तर फर्स्ट आपण कोऑर्डिनेशन इन प्लांट्स. सो प्लांट्स डू नॉट हॅव systems like the nervous system like or muscular system for coordination or for any type of responses or any type of movements. प्लांट्समध्ये अशा कुठल्या, जसं एक्सिक्रेटरी सिस्टीम सुद्धा प्लांटमध्ये एक स्पेशल एक्सिक्रेटरी सिस्टीम असते का प्लांट्समध्ये फॉर प्रोसेस ऑफ एक्सक्रिशन, नाही. तसंच काय असतं प्लांट्समध्ये, देर इज नो नर्वस ऑर एनी मस्क्युलर सिस्टीम लाईक दॅट ऑफ ह्युमन बिंग्स. जसं ह्युमन बिंगमध्ये काय तर आपल्यामध्ये काय असतं, स्पेशल टाईपची नर्वस सिस्टीम आहे, त्याच्यानंतर मस्क्युलर सिस्टीम आहे, त्याच्यामुळे आपण वेगळ्या प्रकारचे मूवमेंट करतो किंवा आपण रिस्पॉन्स देतो टू एक्सटर्नल स्टिम्युलाई किंवा सराउंडिंगच्या स्टिम्युला आपणला काय करतो, आपण रिस्पॉन्स देत असतो. ओके. तशी कोणत्याही प्रकारची स्पेशल अशी नर्वस सिस्टीम किंवा कुठल्याही प्रकारची मस्क्युलर सिस्टीम प्लांट्समध्ये नसते. मग आता कसं कोऑर्डिनेशन ठेवलं जातं प्लांट्समध्ये. सो हाऊ डू प्लांट्स ब्रिंग अबाउट द मुवमेंट्स, कारण कोऑर्डिनेशन ठेवायचं असेल तर मुवमेंट पाहिजेत की, दॅट इज मस्ट. मग हे मुवमेंट कशा केल्या जातात. सो इन प्लांट्स मुवमेंट्स आर मेनली इन द फॉर्म ऑफ रिस्पॉन्सेस दॅट इज गिवन टू द स्टिम्युलाई. मेनली यांच्यामध्ये कशा प्रकारच्या मुवमेंट असतात, या रिस्पॉन्स देतात. प्लांट्स काय करतात, रिस्पॉन्स देतात टू देअर, त्यांना जशा प्रकारचे स्टिम्युलाई मिळतात तशा प्रकारचा रिस्पॉन्स देणे आणि मग काय होतात त्यांच्यामध्ये त्या मुवमेंट केल्या जाऊ शकतात. आता इथं बघा फिगर आहे, फिगर 15.9. बघा कोणती फिगर आहे, 15.9. ऑब्झर्व दिस फिगर 15.9. सो हियर देर आर 3 पिक्चर्स ओके इन द फिगर. So first one, the pollen tube going towards the ovule in first picture. So pollen tube that grows towards the ovule. So that is a movement of that pollen grains towards the ovule. Is it? आता second picture मध्ये बघा phototropic response is there. Plants काय झाले ते pot of that plant. So that is bend झालेला आहे, बरोबर. But then after that plant grows towards, after bending that plant grows towards the light, sunlight, बरोबर. सनलाईटला काय केलं त्यांना रिस्पॉन्स दिले, म्हणजे इथं मुवमेंट झाली टुवर्ड्स द लाईट, प्रकाशाकडे काय झाली त्याची मुवमेंट झालेली आपल्याला दिसते त्या प्लांटची. म्हणजे जे पडलेल्या स्थितीत असलं तरी त्याच्यामध्ये बेंडिंग झाले त्या प्लांटमध्ये, ते तसंच ग्रो झाले का स्ट्रेट, नो, देर इज अ बेंडिंग इन दॅट प्लांट अँड दॅट गोज टुवर्ड्स द लाईट. थर्ड पिक्चरमध्ये काय झालं बघा, दॅट इज द थिग्मोट्रॉपिक रिस्पॉन्स.
सो दॅट इज द रिस्पॉन्स टू टच स्टिम्युलाय. म्हणजे काय बघा, इथं काय आहे, क्लाइंबर किंवा क्रीपर आहे, बेल आहे, अँड दॅट ग्रोज टुवर्ड्स द टच. जिथं त्याला काय म्हणतात सपोर्ट, त्या दिशेने काय होतं, त्याची ग्रोथ व्हायला सुरुवात होते. सो दॅट ग्रोज द टेंड्रिल. वायर लाईक स्ट्रक्चर्स आहेत की त्याच्यामध्ये, तो टेंड्रिल्स ग्रो होतात आणि दॅट टेंड्रिल्स ग्रोज टुवर्ड द सपोर्ट. जिथं त्यांना सपोर्ट मिळतो त्या दिशेने काय होते, त्यांची ग्रोथ होते. सो दॅट इज अ मुवमेंट. ही पण काय आहे, मुवमेंट आहे. सो मुवमेंट इज सीन इन प्लांट्स. आता ही मुवमेंट कशी आहे, जशी त्यांना काय मिळाले, स्टिम्युलाय मिळाले, त्या प्रकारची मुवमेंट किंवा त्या प्रकारचा रिस्पॉन्स म्हणून ती काय होते, मुवमेंट होते त्यांच्यामध्ये. जशा प्रकारचा रिस्पॉन्स सराउंडिंगमधून त्या प्लांट्सना मिळतो त्या प्रकारची मुवमेंट काय होते त्यांच्यामध्ये आपल्याला दिसून येते. सो मुवमेंट ऑफ ग्रोथ ऑफ एनी पार्ट ऑफ द प्लांट इन रिस्पॉन्स टू एक्सटर्नल स्टिम्युलस दॅट इज कॉल्ड ॲज ट्रॉपिझम और ट्रॉपिक movement. So that is called as a tropism. It is called as a tropism or that is a tropic movement. काय बघा, movement or growth of any part of the plant in response to stimulus. म्हणजे काय बघा, जसा स्टिम्युलस म्हणजे चेतना, संवेदना ज्या त्यांना काय होतात, त्यांच्या सराउंडिंगमधून मिळतात, त्याला रिस्पॉन्स देणे, त्याला प्रतिसाद म्हणून काय होतं, त्यांच्यामध्ये एकतर काय होते, मूवमेंट होते किंवा त्यांच्यामध्ये ग्रोथ होते, मूवमेंट होते किंवा ग्रोथ होते. सो दॅट इज कॉल्ड ॲज अ ट्रॉपिझम और ट्रॉपिक मुवमेंट. त्यालाच काय म्हटलं जातं, ट्रॉपिझम किंवा ट्रॉपिक मुवमेंट असं म्हटलं जातं. म्हणजे रिस्पॉन्स देण्यासाठी, स्टिम्युलायला रिस्पॉन्स देण्यासाठी प्लांटमध्ये जी काही मुवमेंट किंवा ग्रोथ होते, सो दॅट इज कॉल्ड ॲज ट्रॉपिझम और ट्रॉपिक मुवमेंट. आता बघा, फर्स्ट द शूट सिस्टीम ऑफ एनी प्लांट दॅट रिस्पॉन्ड्स टू द लाईट स्टिम्युलस दॅट इज ग्रोज टुवर्ड्स द light source of the light. The movement shown by the plants towards the source of light that is called as phototropic movement. शूट सिस्टीम, शूट म्हणजे खोड जे असतात, तर त्या खोडांची काय होते, खोड हे प्लांटचं जे काही शूट आहे, सो दॅट गिव्स द रिस्पॉन्स टू द लाईट स्टिम्युलस. ते नेहमी काय करतं, प्रकाश हा जो त्यांना काय स्टिम्युलस मिळतो, लाईट, त्याला काय करत असतं, रिस्पॉन्स देत असतं. म्हणजे काय होतं, दॅट शूट इज ग्रोज टुवर्ड्स द लाईट. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही डार्क रूममध्ये काय केलं, एक पॉटेड प्लांट ठेवलं आणि ते विंडोजवळ म्हणजे खिडकीजवळ ठेवलं, तर ते कुठल्या दिशेने ग्रो होईल सांगा, त्याचं शूट टुवर्ड्स द लाईट. खिडकीमधून जिथून प्रकाश येतोय त्या दिशेने काय होणार आहे, ते त्याची ग्रोथ होणार आहे, बरोबर. सो दॅट शूट इज गिव्स रिस्पॉन्स टू लाईट. ते काय करतं, शूट काय करतं, लाईटला रिस्पॉन्स देतं. सो दॅट इज ऑलवेज ग्रोज टुवर्ड द सोर्स ऑफ लाईट. सो धिस टाईप ऑफ मुवमेंट. आता ही त्यांच्यामध्ये झालेली मुवमेंट आहे की नाही, कशी मुवमेंट आहे, फॉर गिव्हिंग रिस्पॉन्स टू लाईट. लाईटला दिलेला तो काय आहे, प्रतिसाद आहे, रिस्पॉन्स आहे, अँड देअरफॉर दॅट प्लांट ग्रोज टुवर्ड्स द लाईट. म्हणून ती काय झाली, त्यांच्यामध्ये झालेली मुवमेंट आहे की नाही, वाढले म्हणजे काय होणे, मुवमेंट होणे. सो दॅट टाईप ऑफ मुवमेंट वेन प्लांट शोज टुवर्ड्स द सोर्स ऑफ लाईट, वेन प्लांट रिस्पॉन्सेस टू लाईट सोर्स, दॅट टाईप ऑफ movement or that type of tropism is called as a phototropic movement. त्याला आपण काय म्हणू शकतो, फोटोट्रॉपिक मुवमेंट म्हणू शकतो. हा ना, फोटोट्रॉपिक मुवमेंट. ओके, इट इज अ फोटोट्रॉपिक. फोटो मीन्स लाईट. ओके, आता नेक्स्ट बघा, रूट सिस्टीम्स. रूट कुठे ग्रोज होतो सांगा, वेअर दॅट ग्रोज टुवर्ड्स द फॉर रिस्पॉन्स टू वॉटर किंवा ग्रॅव्हिटेशनला रिस्पॉन्स देण्यासाठी रूट ऑलवेज ग्रोज टुवर्ड्स द सॉईल. ओके,
So the root system of the plant, so that responds to stimuli like a gravitation and the water, and these responses are called as a gravitropic movement and hydrotropic movement respectively. म्हणजे आता बघा नेहमी रूट्स काय होतात, एकतर ग्रॅव्हिटेशन म्हणजे ग्रॅव्हिटेशन गुरुत्वाकर्षणच्या दिशेने काय होतात, नेहमी असं टुवर्ड्स द लाईट ग्रो होतात का रूट, नाही, दॅट ऑलवेज ग्रोज टुवर्ड्स द ग्रॅव्हिटेशन और टू रिस्पॉन्स टू वॉटर, जिथं पाणी आहे त्या दिशेने काय होते त्यांची वाढ होत असते. सो दॅट इज अ मुवमेंट. ही रूटमध्ये झालेली काय आहे, मुवमेंट आहे. फॉर व्हॉट, फॉर गिविंग रिस्पॉन्स टू स्टिम्युलाय. स्टिम्युलाय, हिअर स्टिम्युलाय इज वॉटर अँड ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशन आणि वॉटर हे काय आहेत, स्टिम्युलाय आहे. ओके, आणि त्याला रिस्पॉन्स देण्यासाठी त्यांच्यामध्ये रूटमध्ये काय झाले, ग्रोथ झाले टुवर्ड द सॉइल. सो हिअर दॅट टाईप ऑफ ट्रॉपिझम दॅट इज कॉल्ड एज अ gravitropic. It is the growth towards the gravitation, and hydrotropic, that is the growth towards the water. Yes, so here see gravitropic movement, so that is the growth towards the gravitation, and hydrotropic, so that is the growth towards the water. Yes, that is the towards the water. Now next one, see movement shown by plants in response to specific chemicals is called as chemotrophic movement. For example, the growth of pollen grains or pollen tube that towards the ovule. आता मगाशी आपण जे एक्झाम्पल बघितलं की नाही, जी पोलन ग्रेन्स आहेत त्याच्यामध्ये ट्यूब तयार होते, पोलन ट्यूब दॅट ग्रोज टुवर्ड्स द ओव्ह्यूलकडे काय होते, ती त्याची ग्रोथ होत असते. आता हे का, दॅट इज द रिस्पॉन्स टू स्पेसिफिक टाईप ऑफ केमिकल्स. हा एक आहे त्यांच्यामध्ये एका स्पेसिफिक टाईपच्या केमिकलला दिलेला काय आहे, रिस्पॉन्स आहे. देअर फॉर दॅट पोलन ट्यूब ग्रोज टुवर्ड्स द ओव्ह्यूल. सो दॅट इज द ग्रोथ ऑफ पोलन ट्यूब ऑकर्स टुवर्ड्स द ovule, and this is it is a response given to the stimuli like a specific type of chemical. म्हणजे एका स्पेसिफिक टाईपच्या केमिकलला दिलेला काय हा रिस्पॉन्स आहे, त्याच्यामुळे काय होतं, पोलन ट्यूब ही काय होते, ओव्ह्यूलकडे त्याची ग्रोथ व्हायला सुरुवात होते. सो दॅट टाईप ऑफ मुवमेंट इज कॉल्ड ॲज कीमोट्रॉफिक मुवमेंट. त्याला आपण काय म्हणू शकतो, कीमोट्रॉफिक movement. So this is the chemotropic movement. So all these above mentioned the movements of the plants. ह्या सगळ्या ज्या movements आहेत ज्या आपण आता मेन्शन केलेल्या आहेत, सो दॅट आर ऑल रिलेटेड टू ग्रोथ. या प्रत्येकामध्ये आपल्याला ग्रोथ दिसून येते की नाही. जसं बघा फोटोट्रॉपिक शूट काय होतं, ग्रोथ झालेला आहे. ग्रॅव्हिट्रॉपिकमध्ये पण रूट्स, ग्रॅव्हिट्रॉपिक आणि हायड्रोट्रॉपिक बोथमध्ये या दोन्ही पण मुवमेंटमध्ये ग्रोथ झाली की नाही, रूट्सची टुवर्ड्स द ग्रॅव्हिटेशन, टुवर्ड्स द वॉटर. याच्यामध्ये पण कीमोट्रॉपिकमध्ये पण पोलन ट्यूबची काय झाली आहे, ग्रोथ झाली आहे टुवर्ड्स द ओव्ह्यूल. सो ऑल अबाउट दॅट मेन्शन्ड movements of the plants that are related to the growth, hence all such movements are collectively called as a growth relevant movement. या सगळ्याला आपण काय म्हणू शकतो, हे सगळे जे आहेत हे काय आहे, ग्रोथ रिलेव्हंट मुवमेंट. ऑल दॅट आर द ग्रोथ रिलेव्हंट, म्हणजे ग्रोथशी रिलेटेड असणारे काय सगळे ते त्या सगळ्या मुवमेंट आहेत. या सगळ्या मुवमेंट कशा आहेत, ग्रोथशी रिलेटेड अशा आहेत. ओके, हे लक्षात आलं तुमच्या. आता नेक्स्ट बघा, डू यू नो, हे तुम्हाला माहिती आहे का बघा, टेंड्रिल्स ऑफ क्लाइंबर्स आर सेन्सिटिव्ह टू टच. टेंड्रिल्स जे आहेत, टेंड्रिल्स दॅट आर द वायर लाईक स्ट्रक्चर्स विच आर ग्रोन ऑन द क्लाइंबर्स और क्रीपर्स. वेली ज्या असतात त्यांच्यावर वायर लाईक स्ट्रक्चर ग्रो होत असतं. तर त्या टचला काय असतात, सेन्सिटिव्ह असतात. टचला म्हणजे स्पर्शाला काय असतात, सेन्सिटिव्ह असतात. म्हणजे त्यांना सपोर्ट मिळाला, जिथं त्यांना सपोर्ट मिळतो त्या दिशेने काय होते, त्यांची ग्रोथ व्हायला सुरुवात होते. त्याच्यानंतर देर आर डिफरंट हार्मोन्स
विच आर प्रेझेंट इन द प्लांट लाईक ऑक्झिन. हे काय एका टाईपचं काय हार्मोन आहे ऑक्झिन. सो देर आर डिफरंट हार्मोन विच आर रिस्पॉन्सिबल फॉर द ग्रोथ ऑफ प्लांट इन द प्लांट डिफरंट पार्ट्स ऑफ द प्लांट. हे हार्मोन पण काय करत असतात प्लांटमध्ये ग्रोथ घडवून आणण्यासाठी मदत करत असतात किंवा डिफरंट ज्या ॲक्टिव्हिटीज होतात मुवमेंट होतात तर त्याच्यासाठी हे हॉर्मोन्स काय असतात युजफुल असतात फॉर प्लांट. आता हे कुठले हॉर्मोन्स आहेत बघा ऑक्झिन. सो दॅट इज प्रोड्युसेस इन द अपायकल पार्ट ऑफ द शूट अँड हेल्प्स इन द एनलार्जमेंट ऑफ द सेल्स. हे ऑक्झिन काय करतं हे कुठं असतं शूट जे आहे तर त्याला त्याच्या अपायकल पार्टमध्ये असतं म्हणजे खोडाच्या टोकाच्या भागामध्ये हे ऑक्झिन जे आहे तर ते तयार होत असतं प्रोड्यूस होत असतं अँड दॅट इज रिस्पॉन्सिबल फॉर एनलार्जमेंट ऑफ द सेल एनलार्ज करणे. सो दॅट लीड्स इन टू द ग्रोथ ऑफ दॅट प्लांट. म्हणजे सेल एनलार्जमेंट म्हणजेच काय त्या प्लांटची ग्रोथ घडवून आणण्यासाठी हे ऑक्झिन जे आहे तर ते हार्मोन दॅट विच प्लेज इम्पॉर्टंट रोल. देन हार्मोन्स लाईक द गिब्रेलिन्स दॅट हेल्प्स इन द स्टेम इन इलॉंगेशन. त्याच्यानंतर गिब्रेलिन हे एक आहे. So this is the hormone. So that is responsible for enlargement of or elongation of the stem. Stem elong होण्यासाठी आता म्हणजे त्याची जी हाईट आहे तर ती इन्क्रीज होण्यासाठी काय केलं जातं हे गिब्रेलिन जे हार्मोन प्लांटमध्ये असतं दॅट इज रिस्पॉन्सिबल. देन सायटोकायनिन दॅट इज अनदर टाईप ऑफ हार्मोन. व्हॉट इज दॅट सायटोकायनिन. सो दिस इज द अनदर टाईप ऑफ हार्मोन्स विच हेल्प्स इन द सेल डिव्हिजन. हे कशासाठी मदत करतं प्लांटमध्ये सेल डिव्हिजन घडवून आणण्यासाठी. देन हार्मोन्स ॲब्सिसिक ॲसिड. हार्मोन ॲब्सिसिक ॲसिड. So here this abscisic acid it is effective in the prevention and retardation of the growth and leaf wilting. आता हे जे ॲब्सिसिक ॲसिड जे आहे तर याच्यामध्ये काय आहे बघा हे कशासाठी मदत करत असतं. सो इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द प्रिव्हेन्शन ऑफ द रिटार्डेशन ऑफ द ग्रोथ. रिटार्डेशन म्हणजे वाढ खुंटणे याला प्रिव्हेंट करतं म्हणजे वाढ खुंटू न देणे. हे काय याच्यासाठी रिस्पॉन्सिबल कोण आहे ॲब्सिसिक ॲसिड आहे. शिवाय काय करतं दॅट प्रिव्हेंट्स द विल्टिंग ऑफ लीफ. विल्टिंग म्हणजे पान गवतात वाळतात की नाही ते वाळू न देणे. तर सो दॅट फॉर रिमेनिंग दॅट लीफ ॲज इट इज फ्रेश फॉर दॅट दिस ॲब्सिसिक ॲसिड that is the hormone present in the plant that is responsible. So these are different hormones which are present in the plant and that are also responsible for the different types of growth in the plant. आता हे सगळे जे हार्मोन्स आहेत हे सुद्धा काय करत असतात प्लांटमध्ये वेगळ्या प्रकारच्या ज्या काय मुवमेंट होतात तर त्याच्यासाठी हे सगळे काय असतात रिस्पॉन्सिबल असतात. ओके. सो दीज आर द इम्पॉर्टंट हार्मोन्स प्रेझेंट इन द प्लांट. देन observe the picture 15.10. So there are various plants are given here. First one is the touch me not, Venus flytrap, lotus plant and balsam plant. There is a balsam plant is present. So on careful observation it is seen that in the plants like touch me not, that is the mimosa plant, movement also occurs of the process other than where it is has been touched. सगळ्यांनी हे बघितले का मिमोसा प्लांट टच मी नॉट म्हणजे लाजाळूचा प्लांट तुम्ही बघितला असेल. जेव्हा आपण त्याला टच करतो बरोबर सो दॅट क्लोजेस द लिप्स ते स्वतःची पानं काय करतं मिटून घेतं. आता इथं बघा सो टचला दिलेला तो रिस्पॉन्स आहे की नाही म्हणजे तुम्ही टच केला की काय होतं ते रिस्पॉन्स देतं म्हणजे त्याच्यामध्ये मुवमेंट होते की नाही. पानं मिटतात म्हणजेच काय त्याच्यामध्ये मिळालेला तो काय आहे त्याच्यामध्ये झालेलं काय ते मुवमेंट आहे. ओके. म्हणजे टच हा जो स्टिम्युला आहे त्यांना मिळाला त्या स्टिम्युलाला दिलेला रिस्पॉन्स म्हणून काय होतं त्यांच्यामध्ये ती पानं काय होतात बंद होतात मिटतात बरोबर. सो आता इथं आपल्याला एक लक्षात येतं
आपण जेव्हा व्यवस्थित त्याचं ऑब्झर्वेशन करतो तर तेव्हा आपलं असं लक्षात येतं की हा जो रिस्पॉन्स आहे किंवा ही जी मुवमेंट आहे, जिथं आपण काय केलं, टच केलेलं आहे, त्याच्याशिवाय दुसऱ्या ठिकाणी पण तो रिस्पॉन्स त्यांच्यामध्ये दिसून येतो. म्हणजे आपण एका पानाला काय करतो, टच करतो, पण दुसरी इतर पानं पण काय होतात त्याच्यासोबत, इतर पण पानं काय होतात, ती काय होतात, रिस्पॉन्स दाखवतात की नाही. म्हणजे जिथं स्पर्श करतो तिथं तर तो रिस्पॉन्स असतोच, शिवाय त्याच्याशिवाय दुसऱ्या ठिकाणी पण हा जो रिस्पॉन्स आहे त्या प्लांटने दिलेला रिस्पॉन्स आपल्याला काय होतो, दिसून येतो. सो हेस वी कॅन इन्फर दॅट, याच्यावरून आपण काय निष्कर्ष काढू शकतो बघा. सो हिअर दॅट द इन्फॉर्मेशन अबाउट द टच मस्ट बी वन प्लेस टू अनदर प्लेस. म्हणजे आता इथं बघा, सो दॅट हॅव बीन रिलेड विदिन द प्लांट फ्रॉम वन प्लेस टू द अनदर प्लेस. म्हणजे इथं हा जो रिस्पॉन्स आहे किंवा हे जे टचचा जो हा रिस्पॉन्स आहे तर तो फक्त एकाच ठिकाणी राहतो का, नाही, तर तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी काय होतो, तो रिस्पॉन्स जातो. आणि त्याच्यामुळे एका ठिकाणी जेव्हा स्पर्श करतो तेव्हा त्याची पानं दुसऱ्या ठिकाणी पण काय होतात, मिटलेली आपल्याला दिसून येतं. सो प्लांट्स यूज इलेक्ट्रोकेमिकल इम्पल्सेस. आता अशा प्रकारचे रिस्पॉन्स दाखवण्यासाठी, म्हणजे इथं एका ठिकाणी टच केल्यानंतर तो जो रिस्पॉन्स आहे तर तो दुसऱ्या ठिकाणी पण रिले झालेला आपल्याला दिसतो. सो ॲट दॅट टाईम प्लांट्स यूज इलेक्ट्रोकेमिकल इम्पल्सच्या स्वरूपामध्ये प्लांट्स काय करतात, हे इम्पल्स एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवतात आणि त्यांच्यामध्ये आपल्याला काय दिसतं, हा चेंज झालेला दिसून येतो. So plant cells change their shape by increasing or decreasing their water content and thereby bring about the movement of the plant. आता इथं बघा, इथं प्लांट काय झालंय, त्यांचा सेल काय करतात, त्यांचा शेप चेंज करतात. काय करतात, त्यांचं वॉटर कंटेंट आहे तर ते कमी किंवा जास्त करतात आणि अशा प्रकारे तो जो इम्पल्स आहे तर तो एका सेलमधून दुसऱ्या सेलमध्ये ट्रान्सफर केला जातो. आता या एक्झाम्पलमध्ये जेव्हा हे आपण मिमोसा प्लांटचं एक्झाम्पल घेतो तर त्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला इथं ग्रोथ झालेली दिसते का, इथं ग्रोथ झाली आहे का, मिमोसा प्लांटमध्ये ग्रोथ आपल्याला दिसते का, नाही, पण मुवमेंट दिसते की नाही, बरोबर. सो सम स्पेसिफिक मुवमेंट ऑफ द प्लांट डू नॉट लीड्स इन टू द ग्रोथ. सच मुवमेंट्स आर कॉल्ड एज अ ग्रोथ इरिलेव्हंट मुवमेंट. अशा मुवमेंट्सना काय म्हटलं तर ग्रोथ इरिलेव्हंट मुवमेंट असं म्हटलं जातं. या टाईपच्या म्हणजे काही मुवमेंट अशा असतात प्लांट्समध्ये ज्याच्यामध्ये आपल्याला ग्रोथ अजिबात दिसत नाही, पण तरीसुद्धा काय होतं, आपल्याला तिथं मुवमेंट त्या प्लांटमध्ये दिसून येतात. त्या प्रकारच्या मुवमेंट्सना काय म्हणू शकतो आपण, ग्रोथ इरिलेव्हंट. सो दॅट आर नॉट रिलेटेड टू ग्रोथ, दॅट मुवमेंट्स आर नॉट रिलेटेड टू ग्रोथ. So as a response to changes in the surrounding, plants hormones bring about the various movements in plant. आता बघा, सराउंडिंगचा जो स्टिम्युलस आहे त्याला रिस्पॉन्स देण्यासाठी प्लांट्स हे सगळे जे ग्रोथ इरिलेव्हंट मुवमेंट घडवून आणतात. सो दॅट आर विथ द हेल्प ऑफ द डिफरंट हार्मोन्स विच आर प्रेझेंट इन द प्लांट. हे सगळं कसं घडवून आणलं जातं, हा रिस्पॉन्स कसा दिला जातो प्लांटकडून, त्या स्टिम्युलसला, सराउंडिंगमधून मिळणाऱ्या त्या स्टिम्युलसला. तर इथं काय होतं, डिफरंट हार्मोन्स काय करत असतात, त्यांना मदत करत असतात. सो ऑल दिस इज अबाउट द कोऑर्डिनेशन इन प्लांट्स. ओके.